आहे आणि त्यांच्या रूपाने आम्हाला अतिशय चांगला खासदार मिळाला. हुशार आहे, शिक्षित आहेत आणि त्यांना अनुभव आहे. पुण्यनगरीचे महापौर असताना त्यांना पूर्ण पुणे शहराची जाण आहे. इथले प्रश्न सगळे त्यांना माहिती आहेत, ते ज्ञात आहेत आणि आज त्यांना या ठिकाणी केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळालं तेव्हा आम्ही पुणे शहराच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो की पुढच्या येणाऱ्या कामामध्ये त्यांना अतिशय त्यांच्या हातून चांगली कामं घडोत आणि चांगल्या या ठिकाणी पुण्याचा विकास हो अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो. आता जसं तिसऱ्या टर्मला पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले ते पूर्ण करतील असं वाटतं? नक्कीच ते पूर्ण सर्व आश्वासनं पूर्ण करतील, कारण त्यांना ते माहिती आहे, काम करायची पद्धत माहिती आहे आणि सर्व जाती धर्माला न्याय देतील अशी त्यांच्याकडून ते आहेतच, सर्वांमध्ये आहेतच ते. आणि काही महिन्यात विधानसभाच्या निवडणुका येतील तर कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे असं वाटतं? आता कसं आहे की आहे ना, सर्व लोकांना सर्व जाती धर्मांना सामावून घेऊन या राज्याचं शासन चाललं पाहिजे. तेव्हा तळागाळातले पण बरेचसे लोक असतात आणि अनेक समाजाचे प्रश्न आहेत, आरक्षणाचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे. असे जे किचकट प्रश्न आहेत हे मार्गी लागले पाहिजेत आणि सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. तेव्हा सर्व समाज सुधारक असा हा नेता मिळाला पाहिजे या राज्याला, एवढी अपेक्षा करतो या ठिकाणी.